नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस पाटील भरती ही निघणार आहे आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा. वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले आहे? वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी किमान वयाची अट किती आहे? महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी किमान वयाची अट किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 25 वर्ष अट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, ब्राह्मो समाज स्थापना कोणी केलेली आहे? ब्राह्मो समाज स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापित केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अकर्मक भावे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1950 रोजी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पहिले छत्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्बोदके आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 360 गड जिंकले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केली. महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ डॅश यांनी सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकमान्य टिळक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शुक्र. शुक्र आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गट विकास अधिकारी असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली? असहकार चळवळीची सुरुवात कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळीची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जयपूर या शहराला
गुलाबी शहर म्हटले जाते? हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पर्यावरण हे शब्दाचे लिंग ओळखायचे आहे. पर्यावरण या शब्दाची आपल्याला लिंग ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नपुसक लिंगी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पंचायत राज हा विषय डॅशमध्ये समाविष्ट केलेला आहे. पंचायत राज हा विषय डॅशमध्ये समाविष्ट केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्य सूचीमध्ये पंचायत राज हा विषय समाविष्ट केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? अजीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रात आंधळेपणा होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, लोकसभेत व राज्यसभेत मिळून एकूण महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? लोकसभेत व राज्यसभेत मिळून खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 67 सदस्य आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आकाशाशी जडले नाते हे पुस्तकातील लेखक कोण आहेत? आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर हे पुस्तकाचे म्हणजे आकाशात जडले या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव कोणते आहे? राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोविंदाग्रज हे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मराठी भाषेचे लिखाण कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लिखाण हे कोणत्या लिपीमध्ये केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतातील पहिले मोनोरेल चालवणारी महिला कोण आहे? भारतातील पहिली मोनोरेल रेल्वे चालवणारी महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जुईली भंडारे ही महिला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली? भारताची राज्यघटना ही केव्हा अंमलात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दुवा म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जातात? भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे AB हा रक्तगट तुरळक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या साली झाला? संत ज्ञानेश्वरांचा जन्म हे कोणत्या साली झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1275 रोजी झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18 जुलै 1947 रोजी केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हाधिकारी यांना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कासिम रजवी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संघ सूची यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला? कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशामध्ये कधी सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1952 रोजी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा निवड समितीला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरपंचाची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उपराष्ट्रपतीला देतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, भारतातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या आहेत? भारतातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नर्मदा व तापी. हे भारताच्या प्रमुख नद्या म्हणजे पश्चिम वाहिन्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ढाका या ठिकाणी झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मित्रांनो, खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय निवडायचा आहे. खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट यांना खाण्याचा सोडा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मित्रांनो, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आशिया. आशिया काय आहे? जगातील सर्वात मोठा खंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मित्रांनो, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मित्रांनो, थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपाशी राहणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मित्रांनो, आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंडेल यांनी मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. हे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.